इडली बनवायची एवढी सोपी पद्धत कधीही पाहिली नसेल. आता इडली बनवण्यासाठी आजीने हे कुपनचे तांदूळ घेतलेले आहे आणि ते सगळ्यात आधी आता त्याच्यामध्ये त्या तांदळामध्ये धूळ असती म्हणून आजीने ते व्यवस्थित असे चाळून घेतलेले आहे. आता आजीने जी इडली केली ती खूप अशी निगुतीने केलेली आहे. स्वच्छ असे तांदूळ आधी निवडून घेतले. आता एक ग्लास घेतलेला आहे आणि त्या मापाने 3 ग्लास आजीने तांदूळ मोजून घेतलेले आहे. आता इडलीचं स्टँड या ठिकाणी अजिबातही वापरलेलं नाही. आजीनी इडलीचं स्टँड बिना स्टँडच्या ह्या इडल्या कशा केल्या ते बघू. आता 3 ग्लासासाठी आजीने 1 वाटी उडदाची सफेद डाळ घेतली आणि त्यामध्ये 1 चमचा मेथी टाकलेली आहे. मेथीमुळे पीठ छान असं हलकं फुलकं होतं आणि साऊथ इंडियन इडली एवढी कापसापेक्षाही मऊ लुसलुशीत काय होतं त्याचं गुपितही आज माहीत झालं. आता 5 ते 6 पाण्याने आजीने तांदूळ धुवून घेतलेले आहे आणि 2 ते 3 पाण्याने डाळ धुतली. आजी म्हणे तांदळामध्ये जे थोडंफार धूळ असती त्याचं पाणी निघून गेलं आणि त्यामध्ये 1 वाटी पोहे आजीने भिजत घातलेले आहे. यामुळे एकदम कापसावानी अशी सफेद इडली होती. आता 5च तास आजीने भिजत ठेवायला लावलं. आता मी जवळजवळ 3 वाजता भिजत घातलं होतं. दुपारचे 3 वाजता हे डाळ तांदूळ भिजत घातले होते आणि संध्याकाळी आता 8 वाजलेले आहे म्हणजे जवळजवळ 5 तास झालेले आणि 5 तासानंतर मी हे लगेच वाटायला घेतलेलं आहे. तांदळामध्ये पोहे घातले आणि उडदाच्या डाळीमध्ये आजीने 1 चमचा मेथी घातलेली आहे. हे छान असं भिजलेलं आहे. आता उन्हाळ्याचे दिवस आहे, जास्तही म्हणजे पटकन पीठ असं आंबल्या जातं. आता हे दोन्हीही एकाच ठिकाणी वाटून घेणार आहे. सगळ्यात आधी पोहे आणि तांदूळ मी वाटून घेतलेले आहे. आता हे वाटताना आजी मला म्हटल्या, आता हे वाटलेलं मीच आहे. आजी वाटताना मला म्हटल्या एकदम बारीक असं हे वाटायचं आहे. आता तांदूळ वाटल्यानंतर मग मी उडदाची डाळ वाटलेली आहे. आता उडदाच्या डाळीमध्ये मेथी टाकलेली होती त्यामुळे ते असं दिसत आहे. थोडेसे असे काळे डॉट दिसत आहे ते मेथीचे आहे. आणि आता हे पीठ मी मोठ्याच पातेल्यामध्ये ठेवलेलं आहे. मोठ्या पातेल्यामध्ये कारण ते मेथीमुळं एवढं असं फुगणार आहे, पीठ एकदम फुगतं मग ते खाली पीठ सांडतं म्हणून मी एकदम मोठं पातेलं घेतलेलं आहे आणि पातेलं घेताना स्टीलचं घेतलेलं आहे. आता याच्यात मीठ टाकून हात स्वच्छ असा धुतलेला आहे. हाताने हे पीठ एकदम मिक्स केलेलं आहे. आता जेवढं आपण एकाच साईडने हे पीठ हाताने मिक्स केलं की तेवढं पीठ हलकं होतं आणि आपली इडली एकदम मस्त होती. आता हे झाकून ठेवून सकाळी इडल्या बनवायच्या आहे. आता सांबर बनवण्याची अतिशय सोपी आणि इतकं चविष्ट असं झालं होतं. आता सगळ्या भाज्या कापल्या, आपल्याला जेवढ्या आवडीनुसार जेवढ्या भाज्या घ्यायच्या तेवढ्या घेतल्या. मी या ठिकाणी वांगं घेतलं, फ्लावर घेतला, शेवगा घेतला, कांदा टोमॅटो घेतला. बटाटा घ्यायचं माझ्या लक्षात नाही, मग शिजायला टाकलं त्यानंतर बटाटा लक्षात आला. आता भोपळा कुणी खात नाही म्हणून मी भोपळा यामध्ये टाकला नाही. लाल भोपळा किंवा भोपळा आपला दुधी भोपळा. आता डाळ भिजत घातलेली आहे. डाळ मी मुगाची आणि मसूरची डाळ भिजत घातलेली आहे 1 वाटी असं. आता कुकरमध्येच बनवायचं आहे, त्याची अजिबात काही झंझट नाही. उभा कांदा कापून घेतला, तोही तेलामध्ये छान असा लालसर होऊन दिला. त्याच्यानंतर थोडासा कढीपत्ता टाकला, टोमॅटो टाकला, दोन टोमॅटो टाकलेले आहे, छोटे छोटे टोमॅटो टाकले. यामध्ये आपल्याला चिंच पण टाकायची आहे म्हणून मी टोमॅटो छोटे छोटे असे 2 टाकलेले, नाही तर ते आंबट होईल. आता टोमॅटो पटकन शिजण्यासाठी थोडंसं मीठ टाकलेलं आहे. मीठही आता हे सगळं टोमॅटोही छान शिजला गेला. त्यामध्ये बाकीच्या जे वांगं घेतलेलं होतं कापून, वांगंही एकच घेतलं ते कापून घेतलं. शेवग्याच्या शेंगा आणि फ्लावर थोडीशीच घेतलेली आहे चव येण्यासाठी. तेही मी सगळं यामध्ये छान असं थोडंसं 1-2 मिनटं शिजवून घेतलेलं आहे. आणि आता या शेवगाही आता एक झाडाचा 2 ते 3 शेंगा शेवग्याच्या मस्त अशा ताज्या तोडून आणल्या त्या टाकल्या. आता यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहे. आता मसालेही सांबार बनवताना अजिबातही कुठला जास्तीचा मसाला लागत नाही, पण त्यामध्ये मी आलं लसणाची पेस्ट केली होती. 2 चमचे आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे. आलं थोडंसं जास्त टाकलं. आल्याचा जो
तिखटपणा असतो थोडासा, तो एकदम मस्त असा चवीला लागतो. आलं लसूणही या भाज्यांमध्ये छान असं शिजून घेतलेलं आहे. आता हळद टाकलेली आहे आणि लाल तिखट 1 चमचा लाल तिखट टाकलेलं आहे, तिखट अंदाजानुसार. आता यामध्ये थोडंसं मीठ, आता मीठ पुन्हा सगळ्या भाज्यांमध्ये टाकायचं आहे. मिठामध्ये थोडंसं भाज्या शिजल्या की चव मस्त येते. आता मी 1 पाऊच 10 वाला पाऊच आहे ते सांबार मसाला यामध्ये टाकलेला आहे आणि थोडासा जो टाकायचा आहे. आता इथं जे सांबार बनवते ते जास्तच, कारण इडल्याही मी जास्तच बनवलेल्या आहे. इडल्या म्हणजे भांडे ते जास्त पडत्या, त्याचा कुटाणा असतो. पण या आजीने या पद्धतीने बनवलं की त्याचे भांडेही पडले नाही, अजिबात पसाराही झाला नाही. त्यामुळे एकाच वेळेस मी जास्तच इडल्या बनवते. मग आजही मी डाळ तांदूळ जास्तच घातले होते, पण आजीने एवढी सोपी पद्धत सांगितली इडली बनवायची की कायम 8 दिवसातून एकदा कमीत कमी इडली होतच जाती. आता यामध्ये पाणी टाकायचं आहे, घट्ट पातळ अंदाज घेऊन पाणी टाकायचं आहे. थोडीशी उकळी येऊन दिली की मग 2 ते 3 शिट्ट्या घ्यायच्या. पण त्याआधी चिंच भिजत घातली होती, ती चिंच मी यामध्ये टाकलेली आहे आणि थोडासा गुळाचा खडा. यामुळे आंबट चिंचेमुळं आंबट गोड छान अशी चव येते. आता झाकण लावलं, त्याच्या 2 शिट्ट्या झालेल्या आहे पटकन लगेच. आता इकडं लगेच तडका बनवलेला आहे, म्हणजे थंड होईस्तोवर तडकाही होईल. आता सांबार बनवताना थोडीशी मोहरी, थोडी मी जास्त टाकली. त्यानंतर ती छान अशी फुलून दिली. त्यामध्ये कढीपत्ता टाकला, वाळलेल्या सुक्या मिरच्या टाकलेल्या आहे लाल, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हिंग. यामध्ये तडक्यामध्ये हिंग टाकलेला आहे आणि थोडासा एक अगदी छोटा चमचा सांबार मसाला, यामुळे चव मस्त येते आणि तोही टाकलेला आहे तडकामध्ये. आता गॅस बंद केला, त्यानंतर हिंग आणि मसाला टाकला. आता हा तडका थंड होत आहे. आता इकडं हे इडलीचं पीठ एकदम मस्त आपलं हलकं फुलकं असं झालेलं आहे आणि खूप फुगलं होतं, पण मला ते दाखवायचं लक्षात नाही. मी लगेच चमच्याने ते हलवून घेतलं, मग त्यामधील हवा जी असते ती निघून गेली आणि पीठ पुन्हा असं आहे त्या स्थितीत झालं. पण इडल्या खूपच अशा मस्त अशा होत्या. आता तडका याचं झाकण उघडलं आणि तडका जो केलेला होता तो तडका टाकून दिला. थोडीशी कोथिंबीर आता यामध्ये कापून टाकायची आहे. आता इडली बनवायची सोपी पद्धत म्हणजे आजीने चाळण घेतली, चाळणीमध्ये एकाच मापाच्या वाट्या घेतल्या, चाळणीमध्ये जेवढ्या वाट्या बसेल तेवढ्या वाट्या ठेवल्या. आता या ठिकाणी 4 वाट्या बसलेल्या आहेत. तेवढंसं तेल टाकलं म्हणजे कुठलंही भांडं, आणि आता भांड्यामध्ये आपल्याला 10 मिनटं स्टीम द्यावं लागते इडलीला. पण यामध्ये इडलीला फक्त आणि फक्त 5च मिनटं वाफ दिली की ह्या इडल्या होत्या. आता तेल लावलेलं आहे वाट्यांना आणि इतकी चव याची, ह्या इडल्यांची जी चव आहे ती एकदम मस्त अशी लागते आणि एकदम हलकी फुलकी अशी इडली होती. आता पातेल्यात पाणी उकळायला ठेवलं होतं, पाणी उकळी निघाली. आता ही वाट्यांची चाळण ठेवलेली आहे आणि त्याच्यावर एक झाकण ठेवायचं आहे. पॅक नसलं तरी चालेल, फक्त असं सिंपल असं झाकण ठेवलं आणि 5च मिनटं ठेवल्या. आता वाटीतल्या इडल्या इतक्या मस्त अशा झाल्या की ना इडलीचं भांडं ना काही. आणि आता अलगद हाताने थंड होऊन दिल्या. 5 मिनटानंतर गॅस बंद केला आणि या वाटीतल्या इडल्या थंड होऊन दिल्या, चमच्याने काढल्या. तर एकदम मस्त अशा या वाटीतल्या इडल्या झालेल्या आहे. अगदी आपण स्टँडमध्ये, इडली स्टँडमध्ये ज्या पद्धतीने इडल्या बनवतो त्याच पद्धतीने या इडल्या झाल्या आणि त्यापेक्षाही एकदम हलक्या फुलक्या, अजिबातही मध्ये जाड नाही, काही नाही. सगळीकडं एका मापाच्या अशा इडल्या झालेल्या आहे वाटीतल्या. फक्त आता इडलीचं बॅटर वाट्यांमध्ये टाकताना तळाच्या बुडाला थोडंसं असं 1 कांडी इतकं असं टाकायचं आहे. जास्त इडल्या वाटी गच्च भरून बॅटर टाकलं की आतमधून इडल्याची अशी दामटी होती. थोडंसं असं
वाटीच्या तळाच्या थोडंसं वरती टाकलं की मस्त अशा पद्धतीने इडल्या होत्या. आणि वाटीतल्याच इडल्या आता इथून पुढे मी बनवत जाईन. एवढी सोपी पद्धत आणि 5च मिनटं, फक्त 5 मिनटं याला वाफ द्यावा लागती. बघा वाटीतली इडली आजी एक तोडूनही दाखवतीन. एकदम मस्त अशा या इडल्या झालेल्या आहे. अशा पद्धतीने आपलं इडली सांबर आणि चटणी मी आधीच सकाळी केलेली होती. आता सकाळी चटणी मुलांच्या डब्याला द्यायची होती म्हणून तो व्हिडिओ काढला नाही. आणि आता आजीलाही चावायला सोपं आहे म्हणून आजीलाही इडली मस्त आवडते. आजी म्हणत्या चावायला सोपी, त्यामुळे आजीलाही इडली छान अशी झाली आणि आजीनेही आवडीने खाल्ली.